नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. जी भरती निघालेली मित्रांनो, ग्रंथालय संचालयाच्या आस्थापनेवरील कुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्यास पदनिर्मितीसाठी हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून. ओके. तर 24 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. याच्यामध्ये कोणती-कोणती पदे असणार आहे, बाह्य यंत्रणा पद्धतीने कशी भरली जाणार आहे, आपल्याला कसं अप्लाय करायचं आहे, पगार काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील कुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे मार्फत करून घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून, जो की हा जी-आर आलेला आहे 24 डिसेंबर 2025 चा हा लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना देण्यात आलेली आहे. ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील पदांचा आकृतिबंधाचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीच्या 13/7/2021 रोजीच्या झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला होता. ओके. उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिल्यानुसार शासन निर्णय दिनांक 16/12/2022 मध्ये ग्रंथालय संचालयाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार 283 नियमित पदे व एकूण 135 मनुष्यबळ संख्येची मर्यादित सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिलेली आहे. उपरोक्त वाचा क्रमांक 2 येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांनुसार ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील गट क व गट ड संवर्गातील 6 कुशल पदांची कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेण्यास प्रस्ताव ग्रंथालय संचालयाने सादर केला होता. त्यानुसार निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचारधानात होती. गट क व गट ड मध्ये 6 पदे अजून बाकी आहे भरायची असं त्यांचं म्हणायचं आहे. त्याचे शासन निर्णय दिलेला आहे. आता ग्रंथालय संचालय व अधीनस्थ कार्यालयातील गट क व गट ड संवर्गातील रिक्त असलेली खालील कोष्टकात नमूद केलेल्या कुशल पदांच्या सेवा अटी शर्ती अधीत राहून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे हा 6 पदांना मान्यता आलेली आहे. पदांचे वर्गीकरण दिलेले आहे. पदांचे संवर्गांचे नाव दिलेले आहे. कुशल रिक्त पदांची बाह्य यंत्रणेकडून सेवा मनुष्यबळ संख्या दिलेली आहे. आता सगळ्यात पहिलं पद गट क ची भरती वाहन चालक मध्ये 2 पद आपल्याला बघायला मिळतात. गट ड मध्ये ग्रंथ व पुरस्कृत बांधणीकार मध्ये 4 पदे आपल्याला बघायला मिळतात व आपल्याला एकूण 6 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. आता अटी शर्ती दिलेल्या आहेत, ठीक आहे. आपण ते पण वाचून घेऊ. आता उपरोक्त बाबींवर खर्च करताना सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी गटांतरित सेवा लेखाशीर्षकाखाली मंजूर निधीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या बाबतीत संपूर्ण जबाबदारी ग्रंथालय संचालयाची राहणार आहे. तसाच खर्च विविध पद्धतीने करावा. त्यानंतर ग्रंथालय संचालयाच्या स्थापनेवरील सदर कामे बाह्य यंत्रणेमार्फत करून घेताना वित्त विभागाच्या दिनांक 27/4/2022 च्या शासन निर्णयातील वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशाची कामे काटेकोरपणाने पालन करण्याची दक्षता घ्यावी. यासाठी होणारा खर्च कमीत कमी व प्रमाणात राहील याची जबाबदारी ग्रंथालय संचालय यांची राहील. ओके. बाह्य यंत्रणाद्वारे कटांतरदार, ठेकेदार, कंपनी, संस्थेकडून कामे करून घेण्यासाठी शासन विहित केलेले नियम व कार्यपद्धती यांचे अनुपालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर बाह्य यंत्रणाद्वारे कामे करून घेण्यासाठी संबंधित कार्यालयाने ज्या कंपनीशी संस्थेचे काम सोपविलेले आहे त्याचबरोबर त्याबाबत करार करावा. सदर करारात आवश्यकतेनुसार आपल्याला ग्रंथालय संचालयाने अटी शर्ती नमूद करण्यात त्या करारामध्ये कंपनी संस्थेमार्फत काम करण्याची कर्मचाऱ्यांची त्यांच्या सेवेचे कोणत्याही उत्तरदायित्व शासनावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ओके. त्यानंतर दिलेले आहे बाह्य यंत्रणेद्वारे भरून घ्यायच्या कामांचे प्रदान वेतन तपशिलावर शीर्षाखाली न दाखवता कटांतरित सेवा शीर्षाखाली दर्शवल्यात यावे. तसे न केल्यास प्रशासकीय अनियमिततेचा संबंध येईल. ओके. तर याच्यामध्ये आता वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला मधून खर्च करण्यात यावा अशी ही मंजूर करण्यात आलेली आहे. आता ही पदे आता तुम्हाला मी याच्यात वेबसाईटवर डायरेक्टली आले असेल, पण मी थोडं बॅक घेऊन जातो. आता कसं असणार आहे, आता ही जी पदे मित्रांनो,
आता ही पदे आता बाह्य यंत्रणेमार्फत भरली जातात. आता कुठे भरली जातील? आता ग्रंथालय संचालय स्थापनेवरील कुशल पदांची कामे जी आहे हे स्वतःच आपल्याला ह्या ठिकाणी स्वतः इथं भेट द्यायची आहे. जे की त्याचं ऑफिस ज्या ठिकाणी असेल ओके. त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. तिथून आपल्याला हे पद भरती करून घ्यायची. आता ग्रंथालय संचालय व अधीनस्थ कार्यालय गट क व गट संवर्गातील. आता ह्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला तिथे गट एंट्री भरायसाठी सांगायचं आहे, की मला गट क मध्ये ड्रायव्हरसाठी वाहन चालकासाठी फॉर्म भरायचे आहे. गट ड मध्ये ग्रंथ व पुरस्कृत बांधणीकरसाठी 4 पदे आहे अशा ठिकाणी मला फॉर्म भरायचे आहे. तर त्यांच्याकडून तुम्ही अपडेट वगैरे घ्या व तिथूनच त्यांची भरती केली जाते डायरेक्टली ओके. कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन अपडेट वगैरे येत नाही. तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात ओके. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.